चेतन भाऊ, आता रणधुमाळीत शेवटच्या टप्प्यात पोहोचलेली आहे. काँग्रेसकडून आपण अधिकृत उमेदवार म्हणून घरोघरी पोहोचताय, पदयात्रा काढताय. त्या सगळ्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये जो प्रचार आपण करताय ते तो कशा प्रकारे करताय आणि मतदारांचा तुम्हाला रिस्पॉन्स कसा आहे? या ठिकाणी शहर मध्यचे लोक जे आहेत ते सेक्युलर पक्षाचे मानणारे लोक आहेत. मी बघतोय की अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी अपेक्षा नव्हती अशा ठिकाणी देखील लोक उत्साहाने बोलत आहेत. त्या ठिकाणी कॉर्नर मीटिंग होत्या, सभा होत्या, लोक त्या ठिकाणी रॅली काढतात. काही ठिकाणी तर तासभर वेळ दिला असतो, 2-2 तास लोक मला त्या ठिकाणी म्हणजे क्राऊडच एवढा आहे की 2-2, 3-3 तास त्या ठिकाणी लागला. आपण ठरवतो 1 तास, पण त्या ठिकाणी 3 तास लागला आहे. तर एवढं यांचं जनतेचं प्रेम आहे. विशेषतः आपले आमदार ताई यांचं प्रचंड असं काम आहे. त्यांचं बॅकग्राऊंड आहे, त्यांनी पीच तयार केलेलं आहे आणि त्या पीचमुळं माझ्यासारख्या सर्वसामान्य एक मिल कामगारच्या मुलाला की ताईची शक्ती आहे, काँग्रेस पक्षाची शक्ती आहे, ताकद आहे. या भागामध्ये अनेक काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते इतके म्हणजे डोळ्यात हे घालून आहेत की आपला माणूस आला पाहिजे, आपला हक्काचा माणूस आहे. आणि भाऊ हे गरिबातून आलेले आहेत. भाऊ हे मिल कामगार जे आहेत, जे लोकांच्या मनात बसलं आहे आणि 24 तास राबणार आहे. मी जायच्या आधी लोकच माझ्याबद्दल चांगलं बोलायला आहेत. जे लोकांना सगळं माहिती आहे साहेब, हा मतदारसंघ सेक्युलर पक्षाकडे आहे. जे पद्धतीने ताईंनी 15 वर्ष या ठिकाणी त्यांनी हाताळलेलं आहे. प्रचंड असं काम आहे आणि त्यांनी कधीच बघितलं नाही की ह्या समाजाचं मला मतदान पडलं नाही किंवा हे लोक मला मतदान दिलं नाहीत, असं भेदभाव त्यांनी केलं नाही. त्यांनी जे त्यांच्याकडे येतील त्याचं प्रामाणिकपणे काम करण्याचं या ठिकाणी ताईंनी काम केलं आहे. पण मी ज्या समाजाकडे जातो, समाजाचे अनेक लोक सांगतात की भाऊ आम्हाला कुणा बंगल्यावर यायला घर नाही, तुम्हाला जर आम्ही फोन केला तर तुम्ही आमच्या घरापर्यंत येणार आहे, असा नेता आम्हाला पाहिजे. त्यामुळे लोकांमध्येच आपली मागणी आहे, लोकांमध्येच आपली चांगली चर्चा आहे. जी 30 वर्ष मी या ठिकाणी सेवा दिली, काही वेळेस मी लोकांना म्हणजे रात्री 11, 12, 1ला माझ्या घरचे म्हणत होते, अहो हे काय तुमचं 12ला आत्ताच राहिलो, अजून तुम्ही बाहेर चालला. त्यावेळेस वाईट वाटत होतं घरच्यांना मी गेलेलं आलेलं. पण आज घरचे ज्यावेळेस फिरतात, घरच्याला लोक बोलून दाखवतात की बाबा मेंबर आमचे तर रात्री 12ला आले, 1ला आले, 2ला आले आणि मेंबर इथं आल्यामुळे आमचं हे काम झालं. आत्ता माझ्या घरचे होमला फिरतात तर लोक सांगतात की भाऊनी काम केलंय, काँग्रेस पक्षाने काम केलंय. या ठिकाणी ताईचे डबे येतात, ताई आम्हाला गरीब लोक आहे, आम्हाला मुलगा सांभाळत नाही, आम्हाला ताईचे डबे येतात. असं प्रचंड काँग्रेस पक्षाचं काम आहे, शिंदे साहेबाचं काम आहे. आणि सगळ्यात महत्त्व सेक्युलर पक्ष आहे. लोकांना आमच्याबद्दल गॅरंटी आहे, लोकांना माहीत आहे काँग्रेस पक्ष सगळ्याला घेऊन जाणार आहे आणि काँग्रेसपासून कुणाला धोका नाही. आत्ता मी सकाळी त्या भागात होतो साहेब, 1 तास वेळ दिलता, 3 तास लागले इथनं बाहेर पडायला. एक कमीत कमी 100 लोकांच्या घरात आरत्या झाल्या, हार घातले. हे लोकांचं प्रेम आहे. ह्या ठिकाणी ते लोक काँग्रेस पक्षालाच मानत होते, काँग्रेसचे विचारधारा मानत होते. बाबू जगजन जे आहेत राष्ट्राचे उपपंतप्रधान झाले, त्यांचे विचार आहेत त्या समाजामध्ये. आणि ते समाज जो आहे पूर्णपणे जे 80-90% लोक हे काँग्रेसच्या विचारधारेला मानणार आहेत. आम्ही आता सध्या फील्डमध्ये असतो तर मध्यमध्ये एक प्रमुख दावेदार आमदार म्हणून आपलं नाव घेतलं जातं. काय सांगायला हवं? नाही, ही सीट विन आहे साहेब. 100% कोणी काय म्हणू, मी जनतेत फिरतोय, मी बघतोय लोकांच्या चेहऱ्यावरनं, लोकांच्या रिस्पॉन्सवरनं मी गॅरंटीने सांगतो साहेब, 100% या ठिकाणी काँग्रेस आम्ही विन होणार आहे. हो, जनताच बोलते हो साहेब, जनताच बोललेली आहे. जनतेला ह्या सोलापूर शहरामध्ये जाती दंगली नको आहेत. त्यामुळं लोकांनी हे इलेक्शन हातात घेतले, जनतेने हे इलेक्शन हातात घेतले. त्यामुळं ह्या ठिकाणी काँग्रेस येणार आहे. उद्या 16 तारखेला कर्नाटकचे उपमुख्यमंत्री ह्या ठिकाणी येणार आहेत. त्यांच्या 2 सभा लागलेल्या आहेत. DK शिवकुमार हे येत आहेत. 17 तारखेला मुस्लिम पाचापेठ या ठिकाणी इम्रान प्रतापगडी हे संध्याकाळी 7:30 वाजता मुस्लिम पाचापेठ या ठिकाणी येणार आहेत. त्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेड्डी साहेब हे देखील येणार आहेत. त्यांच्या 2 सभा आहेत, एक दत्तनगरला, दुसरी सुनील नगरला. असे हे 3 सभा. 4थी सभा लास्ट
आमचे नेते सुशीलकुमार शिंदे साहेब मोदीमध्ये त्यांची 4थी सभा आहे. अशा तर 4 सभा लगातार होणार आहे. हे चारही दिग्गज आहेत, चांगले वक्तृत्ववाले आहेत, त्याचा फार मोठा फरक मध्ये पडणार आहे काय? हो, 100% ग्रीप धरेल आणि तो जो ग्रीप आहे तो विजयाकडे जाईल. तुम्ही बघा 100% हे चारही एकदम जबरदस्त आज समाजासाठी त्यांचं काम आहे, स्वतःचं कर्तृत्व आहे आणि त्यांच्यामुळं समाज ह्या ठिकाणी एकत्र येईल. हे समाज प्रबोधनकारकच आहेत. त्यामुळं ह्या चारही भाषणावर आणखी काँग्रेस पक्षामध्ये भर पडेल आणि काँग्रेस पक्षाने जो उमेदवार दिला आहे तो उमेदवार तुम्हाला माहीत आहे 24 तास 365 दिवस जनतेसाठी हजर राहणार आहे. आणि ताईचा जो विचार आहे, शिंदेसाहेबांचं जे हात आहे, राहुलजी गांधी हात या ठिकाणी मजबूत होणार आहे. त्यामुळं या मिल कामगाराचा या ठिकाणी विजय होणार आहे. नाही, मी 30 वर्षामध्ये कधी बदललं नाही साहेब. मी स्थायी समिती चेअरमन होतो, अनेक पदं मला मिळाले. आपलं दैनंदिन रूटीन ठरलेलं आहे. मला माहीत आहे सकाळी माझ्याकडं 7:30-8ला लोक रामलाल चौकात येतात आणि ते येऊन थांबत असतात, वाट बघत असतात. त्यामुळे मी लवकर उठतो आणि माझे ठरलेले स्पॉट आहेत, त्या ठरलेल्या स्पॉटला मी सगळ्या जातो म्हणजे जातोच. मी व्यायामशाळेमध्ये झोपत होतो, म्हणजे हनुमान व्यायामशाळा, त्या व्यायामशाळेत झोपत असल्यामुळं तालमीचा मला आवड होता आणि तालमीचा आवड असल्यामुळं पहाटे उठायची मला पहिल्यापासून सवय आहे, व्यायाम करायची सवय. ती सवय माझी अद्याप मोडली नाही. जे 1990पासून जे मला थंड पाण्याने आंघोळ करायची सवय आहे, आजपर्यंत मी थंड पाण्याने आंघोळ करतो. त्यामुळे लवकर उठायची सवय आहे, हे माझ्या आयुष्यातलं फार महत्त्वाचं आहे. लोक 12-1च्या आत उठायचे असं माझे सगळे कामं झालेले असतात, जनतेची कामं झालेले असतात. त्यामुळे माझ्या स्वभावामध्ये काही फरक पडणार नाही. उद्या जरी आमदार झालो तर एक वेगळ्या स्टाईलने काम करायचं. सोलापूर शहरामध्ये आमदारकडे जायची गरज नाही, आमदार तुमच्याकडे येईल. एक कॉल करा, आमदार तुमच्या घरी येईल किंवा तुमच्या दारात येईल. अशा पद्धती त्या ठिकाणी ठेवायत आपण. मी मतदाराला विनंती करतो, शहर मध्याच्या एक मिल कामगारचा मुलगा, सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलाला आपण ह्या ठिकाणी विजय करावं. सेक्युलर पक्ष आहे, सगळ्याला घेऊन जाणारा पक्ष आहे. कधीही जातीपातीचं आपण राजकारण केलं नाही. जे काय आहे ते विकासावर आजपर्यंत आपण गेले 25 वर्ष झालं मी त्या भागामध्ये कधी जातपात केली नाही. आणि काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण, काँग्रेस पक्ष जे सेक्युलर पक्ष आहे ते माझ्या रक्तात आहे. त्यामुळं सर्वांना घेऊन जाण्याचं या ठिकाणी मी काम करेन. जे उमेदवार ताईचा आणि शिंदेसाहेबांचा विचारच आहे. कधीही शिंदेसाहेबांनी जातीपातीचं राजकारण केलं नाही, ताईंनी देखील जातीपातीचं राजकारण केलं नाही. ताईंनी 15 वर्षामध्ये विकासाच्या कामावर या ठिकाणी मतं मागितले, शिंदेसाहेबांनी देखील विकासाच्या कामावर मतं मागितले. त्याचप्रमाणे मी उद्या आमदार झालो तर ताई वर खासदार आहेत, मी आमदार आहे आणि डबल बंपर आहे, डबल विकास होणार आहे सोलापूर शहराचा. त्यामुळे विनंती करतो आपल्या माध्यमातून की आपण ह्या मिल कामगारच्या मुलाला आपण हे संधी द्यावं आणि एक सोलापूरमध्ये महाराष्ट्रामध्ये इतिहास करावा.